खूप मोठा इतिहास असलेला आपला भारत देश आणि ज्या इतिहासामध्ये देखील सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा इतिहास ज्या महापुरुषाने घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांची सर्वात मोठी ताकद होती ते म्हणजे त्यांचे गडकिल्ले आणि अशाच एका गडकिल्ल्याचा इतिहास आज आपण पाहणार आहोत। समुद्र किनारपट्टीपासून 3200 फुटांवर असणारा गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा महाराष्ट्रामधील नाशिकमध्ये नाशिक पेठ मार्गावरील आशेवाडी गावाजवळील दुर्ग। असं म्हटलं जायचं प्रभू श्रीराम त्या किल्ल्यावरती विश्रांतीला जायचे आणि त्यांची सेज तिथे आहे म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेज। अखंड भारतात अमानुष छळ चालवणारा निर्दयी औरंगजेब दिल्लीच्या तख्तावर बसला होता आणि त्याच औरंग्यासमोर छाती आसमाना एवढी करून माझ्या राजाचं स्वराज्य थाटात उभं होतं। पण काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली। औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता। पहिल्याच घासाला खडा लागायला नको म्हणून त्यांनी रामसेज किल्ला निवडला, कारण किल्ल्यावरती अवघे 500 ते 600 मावळे होते आणि किल्ल्यावर तोफगोळा नव्हता व तो किल्ला देखील लहान होता। इसवी सन 1682 महाराष्ट्रावर औरंगजेब चाल करून आला। आपल्या शहाबुद्दीन फिरोजंग या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली। फिरोजंगने रामसेज पासून सुरुवात केली। शहाबुद्दीन फिरोजंग 35 ते 40 हजार फौजफाट्यासह रामसेज किल्ल्यावर चाल करून गेला। तेव्हा किल्लेदार सूर्याजी जेदे 500 ते 600 मावळ्यांसोबत गडावर होते। मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात किल्ला जिंकता आला पाहिजे, पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचं स्वागत केलं। गडावर युद्धासाठी काही नसल्यामुळे अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे किल्ल्यावरून खाली उतरून दारुगोळा आणि दानगोटा गडावर पळवत आणीत। किल्ल्यावरच्या किल्लेदारांनी आणि मावळ्यांनी जनावरांची कातडी लावून लाकडाच्या तोफा बनवल्या आणि किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला। 5 महिने झाले तरीही किल्ला जिंकता आला नाही। या आक्रमणाने शाबुद्दीन फिरोजंग फार गांगरून गेला। मुघलांचे तोफगोळे किल्ल्यावरती पोहोचत नव्हते। मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली। सगळी लाकडे जमा केली आणि किल्ल्याच्या उंचीचा 80 ते 90 तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा लाकडी बुरुज उभा करायला सांगितले। मोठे घनघोर युद्ध चालू झाले। त्यात मध्यरात्री मराठे गडउतार झाले आणि मुघलांचाच दारुगोळा घेऊन त्या लाकडी बुरुजाच्या बुंद्याशी खोचला आणि रातोरात लाकडी बुरुज उडवून टाकला। मग मात्र औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले। त्याने रामसेजची मोहीम आता फतेखानाच्या हाती सोपवली। फतेखान अजून 20,000ची फौज घेऊन आला आणि त्याने रामसेजवर जोरदार आक्रमण चढवले। फतेखानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते। त्या तोफांच्या गोळ्यांमुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुजाची पडझड होत असे। ते पाहून मात्र फतेखान खूप खुश व्हायचा। पण रात्र सरून सकाळी झाली की पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुज परत बांधून झालेला असायचा। ते दृश्य पाहून फतेखानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला। त्याला वाटू लागले की या मराठ्यांना जादूटोणा येतो, भुताटकी येते आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी किंवा बुरुज सकाळपर्यंत जसा आहे तसा सुस्थितीत बांधून असायचा। फतेखानाने अजून एक डाव आखला। त्याने मध्यरात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने तोफगोळ्यांचा मारा चालू केला। त्या आवाजाने सर्व मावळे मुख्य बुरुजाजवळ आले। फतेखानाची करामत पाहत होते, पण किल्ल्यावर एकही तोफगोळा पोहोचत नव्हता। ते पाहून मावळ्यांना मात्र संशय आला आणि नेमका फतेखान मागच्या बाजूने त्याच्या सैन्याला घेऊन गडावर चढायचा प्रयत्न करत होता। सूर्याजी जेदे यांना अंदाज आला व त्यांनी 200 मावळ्यांना तटबंदीवर लक्ष ठेवायला सांगितले आणि त्यांना दिसण्यात आले की फतेखान मागच्या बाजूने गडावर चढायचा प्रयत्न करत आहे। ते कळता सूर्याजी जेदे यांनी तेलात बुडवलेले कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैन्याच्या अंगावर फेकून दिली
अचानक झालेल्या मृत्यू तांडवामुळे अर्धे सैनिक पेटत्या कपड्यानिशी भाजून मेले आणि उरलेल्या सैनिकांनी डोंगरावरून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली असलेला फतेखान आणि त्याचे मुघल सैनिक जीव मुठीत घेऊन पडू लागले. ते पाहून मावळे जोरजोरात आरोळ्या देऊ लागले. हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे. औरंगजेब बोलतो, तुम सिर्फ नाम के फतेह हो, आ जाओ वापस. आणि मग औरंगजेब त्याच्या तिसऱ्या सरदाराला तेथे पाठवतो. त्या सरदाराचं नाव होतं कासम खान. कासम खान किल्ल्याच्या भोवती सगळीकडून वेढा घालतो. किल्ल्यावर येणाऱ्या सगळ्या वाटा बंद होतात. छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवलेली सरदार रूपजी भोसले, मानाजी मोरे हे रसद घेऊन तयार होते. पण कासमच्या कडक बंदोबस्तातून, कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावरती रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरती अन्नधान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते. ही परिस्थिती पाहता 4 ते 5 दिवसात किल्ला कासम खानाच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. पुढील सलग 2 दिवस जोराचा पाऊस पडत होता. त्यामुळे सर्वत्र किल्ल्याच्या परिसरात चिखल झाले होते. एका बाजूला पाण्यामुळे मेलेल्या जनावरांचे मांस चढू लागले होते. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. या वासाने कासम खानाचं सैन्य उलट्या करू लागलं होतं. त्यामुळे कासम खानाने तिथला पहारा मागे घेतला. याच गोष्टीचा फायदा घेऊन सरदार रूपजी आणि मानाजी हे रसद घेऊन किल्ल्यावरती पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्वरत करण्यात आले. कासम खानाला निदर्शनास आलं की गडावरील मावळे जरा ताजेतवाने आणि अधिक वाटू लागले आहेत. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधीमुळे पहारे कमी केले होते. याचा फायदा घेऊन मराठे गडावर पोहोचले. कासम खानाला कळून चुकले की रामसेज काबीज करणं फक्त स्वप्नच राहणार. दिवसा किल्ल्यावरून मराठी मुघलांवर मारा करायचे आणि रात्री छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवलेली फौज मुघलांवर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडीमधून अचानक हल्ले व्हायचे. मुघलांना सळो की पळ करून सोडलं होतं आता मराठी. कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. तब्बल 6.5 वर्ष हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला होता आणि अख्ख्या भारतवर्षात आणि मराठ्यांच्या सुवर्ण इतिहासात रामसेज शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. ही कीर्ती होती माझ्या मराठ्यांची, ही कीर्ती होती माझ्या छत्रपतींची. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान्न जागृत, अष्टप्रधान द्वेष्टित, न्याय ललकार मंडित, शस्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा, राजा शिवछत्रपती महाराजांचा.